नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायलीला भीती वाटू लागलेली असते. तिच्या हातातून कुंकवाची वाटी सांडलेली असते. अपशगुन झाला असं श्वेता बोलते तर जास्तच भीती वाटू लागते. अस्मिता मग तिला म्हणते की असं काही नसतं, तू चल बरं माझ्यासोबत खोलीमध्ये आराम कर. प्रतिमा पण तेच सांगते सायलीला. सायली म्हणते मला पण खूप थकल्यासारखं वाटते, मी जाते असं म्हणत मग ती खोलीमध्ये जाते. इकडे काय झाले, आपली कल्पना म्हणू लागते की सायलीची जरा जास्तच काळजी घ्यायला लागेल, ती खूपच जास्त विचार करू लागते. तर आपली प्रताप म्हणू लागतात की तुम्ही ना सगळेजण तिची काळजी घ्या, अजिबात काळजी करू नका. तर आता आपण पाहतोय त्याच वेळेला कॉल आलेला असतो प्रतापला चैतन्याचा. चैतन्य मग हळूच विचारतो की काका तुम्ही कुठे आहात? तो म्हणे घरी. तर मग तो सांगू लागतो काका मी हॉस्पिटलमध्ये अर्जुनला घेऊन आलो आहे. तर काय झाले असा प्रश्न ज्या वेळेला प्रताप विचारतो त्यावेळेला चैतन्य मग तिथेच खाली खचून खाली बसतो आणि म्हणू लागतो की तुम्हाला काय सांगू, काय काय घडलं. मी अर्जुन वेगवेगळं होतो. अर्जुन हा पुढे गेलेला होता. तर अर्जुन पुढे गेल्यानंतर त्याने तिथे गुंडांसोबत चांगलेच 2 हात केले. मानसीला मिळवलं. आता मानसी पोलिसांच्या ताब्यात आहे. अर्जुन मात्र खूप जास्त जखमी झालेला होता. मी गेलो तेव्हा पाहिलं अर्जुन उठलाही नाही, डोळेही उघडत नाही आहे. मग त्याला मग हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. बापरे, प्रतापच्या हातातून तर मोबाईलच खाली पडला. प्रतिमा म्हणते काय झालं प्रताप, तू एवढं घाबरलेला काय, तुला एवढं घाम का फुटला? तर ती मोबाईल उचलते, तो स्पीकरवर टाकते. चैतन्याला मग त्या विचारू लागतात काय झालं. चैतन्य इत्थंभूत सगळं घडलेलं पुन्हा एकदा सगळ्यांना सांगू लागतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकावी ना, तशी जमीन सरकून जाते. सगळेजण खूप काळजीत असतात. आपल्या अर्जुन ठीक आहे का या प्रश्नाला चैतन्य म्हणतो आता मला काहीच सांगता येणार नाही. अश्विन आणि बाकीचे सगळे डॉक्टर त्याला चेकअप करताय, त्याला ड्रेसिंग वगैरे करताय, ते सांगतील तेव्हाच कळेल. अजून तरी डॉक्टरांनी काही सांगितलेलं नाही. मग तो कॉल ठेवतो आणि मग आता सगळेजण घाबरलेले असतात. पण ही बातमी ऐकून ना श्वेताच्या चेहऱ्यावर खूप मस्त आनंद आणि छोटीशी स्माईल पण आलेली असते. तर आता अस्मिता म्हणते की सगळ्यांनी एकदाच हॉस्पिटलला जाणं योग्य नाही, कारण आपण सगळेजण घराबाहेर गेलो तर आपल्या सायलीला आपण काय उत्तर देणार, तिची तब्येत माहिती ना, आपल्याला तिकडे काय चालले ते पण माहीत नाही आहे. तर आत्ता आपण ही बातमी सायलीपासून लपवायची. मग आता ठरल्याप्रमाणे प्रताप कल्पना हे पुढे जातात. प्रतिमा म्हणते आम्ही दोघीजणी इथे थांबतो सायलीसाठी, कारण तिला एकटं नको सोडायला ना. तर आता आपण इथे पाहू शकतो की सगळेजण हॉस्पिटलला निघालेले असतात. अस्मिता आणि प्रतिमा घरी असते. आता इथे काय काय घडलं ना सगळं सांगण्यासाठी आनंदाने फुदूक हा बेडूक गेलेला असतो राकेश प्रियाला बातमी देण्यासाठी. आणि प्रिया इतकी खुश होत असते की आपला प्लॅन एकदम योग्य पद्धतीने वर्क होतो आहे आणि हा अर्जुन हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट आहे, कधी पण बातमी येईल की तो गेला आहे हे जग सोडून. अगदी हे ऐकल्यानंतर लगेच खुर्चीतनं टेबलावर उभं राहून अस्मिता आपली प्रिया सुभेदार स्वतःला इतकी ग्रेट समजते आणि मीच आता सगळीकडं राज्य करणार असं म्हणत नाचू लागते. तिला राकेश हाताला धरून खाली बसवतो. तर आता मला ना श्वेताला फोन लावून दे म्हणू लागते ती, मला ऐकायचं आहे त्यांच्या घरात सुटकासारखं वातावरण असेल ना. तर मग लगेच कॉल लावतो राकेश. मग तिला सगळी माहिती आता प्रिया विचारू लागते कसं वातावरण आहे, सगळ्यांची तोंड कशी पाहण्यासारखी असेल ना, मला तो आनंद ते सगळं सांग बरं पटकन, सुख घेऊ दे मला ह्या सगळ्या गोष्टीचं. मग आता इथे श्वेता वर्णन करू लागते की तो अर्ध मेला झाला आहेच म्हणे, बाकी सुटकाचं वातावरण आपल्या घरामध्ये पसरलेलं आहे, सगळेजण खूप सॅड आहे, कोणी कोणाशी एक शब्द बोलत नाही आहे असं. आणि ही गोष्ट ऐकल्यावरती मग प्रिया म्हणते की सायलीची काय अवस्था आहे. सायली हे ऐकल्यावर गडबडा खाली आले असेल, तिची पोटावर पडली असेल, असं काही घडलं की नाही. मग तिला हे सगळं लपवण्यात आले, तिला काहीच सांगितलेलं नाही हे कळल्यावर तर प्रिया मात्र आणखी जास्त संतप्ताने म्हणते की आत्ताच्या आत्ता जाऊन तिला सांग, तिचा नवरा मरणार आहे, तिची ती अवस्था खराब झालेली मला पाहायची आहे, ऐकायची, ती मेली पाहिजे, तिच्या पोटातलं बाळ पण मेलं पाहिजे असं वर्णन करून सांग. तर आता आपण पाहू शकतो की अर्जुन इतका सिरियस आहे. इकडे आपली सायली सतत कॉल करते अर्जुनला, अर्जुनचा फोन स्विच ऑफ येतो आहे, चैतन्य उचलत नाही. मग ते इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करते, तेही कॉल उचलत नाही. ह्या गोष्टीने तर जास्तच टेन्शन तिला आलेलं आहे, ती खूपच घाबरलेली आपण पाहू शकतो. तर आता इथे राकेशवरती प्रिया फार संतापलेली आहे. मानसीचं पुढे काय झालं, मानसी काही केल्या खरं बोलायला तयार नाही आहे, खोटं बोलायला तयार नाही, खरंच बोलते ती. तर आता ती पोलिसांना जर सांगेल ना की आम्हाला एका गुंडांनी नेलं आणि त्यांनी जबरदस्तीने सायलीताईचं नाव घ्यायला लावले, तर मग तर काही खैर नाही. म्हणजे आपला प्लॅन अर्ध्यातच फिसकटला. या गोष्टीचा संताप आपल्या प्रियाला झाला आहे आणि सटासट राकेशला मार खायसाठी सेमान्सल ठेवली या सिरियलमध्ये. आणि प्रिया त्याच्या कानपटीत सटासट वाजवू लागते आणि म्हणते की अर्धवट बातम्या, अर्धवट खबरी, अर्धवट कामं की तुम्ही करतात. मी इतकी भारी प्लॅन बनवली, मी इतकं सगळं केलं, तुम्हाला बाहेर राहून एक गोष्ट करता आली नाही.
संताप ती होत असते. आणि इकडे मात्र आपली सायली घाबरलेली असते. पोटावर हात ठेवतील, आपले बाबा लवकरच येतील, बाळा काळजी करू नका असं म्हणत स्वतःला आणि स्वतःच्या पोटातल्या बाळाला दिलासा देऊ लागते. पण असं काय झालं आहे का अर्जुन कॉलच उचलत नाही. ह्या गोष्टीची तिला खरंच भीती वाटू लागली आता. इकडे हॉस्पिटलमध्ये चैतन्य इमोशनल होतो आणि अश्विनजवळ जाऊन म्हणतो की अश्विन, खरं माझ्याशी बोलशील का रे? आपला अर्जुन बरा होईल ना? त्याला काय झालं आहे? माझं या जगात ना खरं तर कोणीच नाही त्याच्या व्यतिरिक्त, तोच माझं सर्वस्व आहे. असं दोघंजण एकमेकांशी बोलता बोलता घट्ट मिठी मारतात, रडू लागतात. तिकडनं आवाज येतो कल्पनाचा, काय झालं रे? तर त्या दोघांची ही असली अवस्था पाहिल्यानंतर चैतन्य आणि अश्विनला दोघंजणं रडत आहेत आणि जवळ घेतात. ते चौघंही एकमेकांना मिठी मारत रडतात. आणि काय झाले काहीच सांगत नाही डॉक्टर, त्यामुळे पुढे काय होईल हे आता डॉक्टर जेव्हा आपल्याशी बोलतील तेव्हाच कळेल मम्मा, असं अश्विन म्हणतो. आणि मग कल्पना आणि प्रताप दोघंही ICUच्या बाहेरच्या दरवाजाजवळून आपल्या अर्जुनला पाहू लागतात. दोघंही खूप इमोशनल होतात. इकडे मानसी खरं बोलते की काय ह्या गोष्टीची भीती आता आपण महिपतच्या चेहऱ्यावर पाहू शकतो. तर महिपत मग आता सचिनला म्हणतो की जर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझं नाव जर आलं तर मग मी पोलिसांना तुमच्या विरोधातले सगळे पुरावे दाखवेल. आणि आता माझ्या मुलीचं काय करायचं किंवा मी काय करायचं हा निर्णय मी माझं सर्वस्वी घेऊन टाकेल. मला तुमच्यासोबत काही कुठल्याही गोष्टीत पडायचं नाही. माझी मुलगी आणि मी, आम्ही दोघंजण आमचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगू. सचिन तू तुझं पाहून घे, असं म्हणत आता महिपतने चांगलाच पाठ फिरवलेली आहे. आणि आता इकडे आपण पाहू शकतो की सगळेजण काळजीत आहे. मात्र ही जी श्वेता आहे हिला काही करून ना सायलीपर्यंत हा निरोप पोचवायचा आहे की तुझा नवरा मेला, म्हणजे इतका मोठा जखमी आहे किंवा मारणार आहे. तर काय करू ती विचार करत असते. इकडे मात्र अस्मिता टेन्शनमध्ये असते. कॉल करून विचारू का अश्विनला काय चाललं आहे तिकडे, असं म्हणत ती व्हिडिओ कॉल लावतच असते. तितक्यात हे सगळं सायली खाली जिन्यावरनं उतरत असताना ऐकते आणि सायली येते. पाहिल्यानंतर तर मुद्दामच श्वेता म्हणू लागते ते एकटेच गेले होते ना मानसीला शोधायला, मग तिकडे असं झालं असेल का, तसं झालं असेल का. तर हे सगळं संभाषण आपल्या सायलीच्या कानावर पडतं. मग सायली खाली येऊन प्रतिमा आणि अस्मिताला विचारू लागते काय झाले. आता त्या दोघीजणी टेन्शनमध्ये काय सांगायचं. डॉक्टरांनी आता अर्जुनच्या आईवडिलांना कॅबिनमध्ये बोलवून घेतले आणि ते माहिती सांगू लागतात की आपल्या अर्जुनची सर्जरी करावी लागेल. खूप जास्त रक्त पण गेले, त्याच्या मणक्यामध्ये खूप जास्त चाकूंचा वार झाल्यामुळे त्याचे मणके निकामी होऊ शकतात, म्हणजे तो अपंगही कमरेपासून खाली होऊ शकतो. ही गोष्ट ऐकल्यावर तर जास्तच भीती. त्यातली त्यात तो सिरियस कंडिशनमध्ये तो रिकवर होईल की नाही हे पण सांगता येत नाही, कारण खरं बोलायला हवं. ही वेळ खोटं बोलण्याची नाहीच आहे. तर किती तो साथ देतो आहे हे आपण पुढे जाऊन पाहूया. तर आता इथे अश्विनकडे पाहत कल्पना म्हणते अरे हे काय आहे. तर अश्विन म्हणतो की आई आता डॉक्टर जसं म्हणतील तसं, कारण आपल्या हातात काहीच नाही, दादाचं खूप जास्त रक्त वाया गेलेलं आहे. तर इकडे आपण पाहू शकतो सायली आणि अस्मिता ह्या तिघीजणी एकमेकीकडे पाहू लागतात. आता सायली प्रश्न विचारू लागते की काय झालं, माझ्याशी कोणी खरं काही सांगणार आहे, बोलणार आहे की नाही. आणि अश्विनला कॉल करून कसला विषय चालला आहे, दवाखान्याचं काय झालं आहे. तर आता इथे अस्मिता म्हणते अगं आई मम्माला ना म्हणजे उसण भरली, तर बाबा तिला घेऊन गेले डॉक्टरकडे. तिकडे काय झाले हे विचारण्यासाठी मी कॉल करत होते, तुला ही सगळं आम्ही सांगितले नाही, एवढंच तुझ्यापासून आम्ही लपवलं. इतकं छान प्रकारे आपल्या अस्मिताने पटवून दिलेलं असतं सायलीला आणि सायली शांत झालेली असते. पण पुढील भागामध्ये आपल्याला प्रोमो आला आहे एकदम भयंकर आहे. आपली सायली जी असते ना तो चुकून अस्मिताचा कॉल उचलते आणि इकडे अश्विन हॅलो म्हणून पुढची प्रोसेस सांगू लागतो की दादाची कंडिशन सिरियस आहे, सांगता येत नाही काय होईल आणि ऑपरेशन थिएटरमध्ये दादाला थोड्याच वेळात नेत आहे. ही गोष्ट ऐकल्यावर खरं तर खूप मोठा धक्का आपल्या सायलीला बसले, पण सायलीने स्वतःला सावरलं. ह्या सगळ्या धक्क्यातनं बाहेर पडली आणि मग ती म्हणू लागते अस्मिताला मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जायचं आहे. अस्मिताचं काही न ऐकता ती निघालेली असते हॉस्पिटलला. आणि इकडे ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये अर्जुनला नेणार त्याच वेळेला थांबा असा आवाज येतो. सगळेजण बघतात आपली अस्मिता आणि सायली हे हॉस्पिटलमध्ये आलेले आहे आणि दोघीही आता आल्यानंतर इथे सगळेजण खूपच टेन्शनमध्ये असतात. तर सायली ही आपल्या नवऱ्याजवळ जाऊन त्याला सांगू लागते की तुम्ही मला म्हणाले होते मी घरी येणार आहे थोड्याच वेळात, आले नाही तुम्ही तुमचं वचन निभवलं नाही. आपलं काय ठरलं होतं, लढायचं रडायचं नाही, हो की नाही.
मग तुम्ही असे शांत कसे झोपलाय तिथे, अजिबात झोपायचं नाही, उठा बरं असं म्हणत अशी ती आतुरतेने हाक मारू लागते आणि अर्जुन काहीच रिस्पॉन्स देत नाही. त्याच्यानंतर तिची अवस्था आपण पाहू शकतो, बिथरल्यावानी होऊ लागते आणि ती म्हणू लागते, अहो उठा ना, ऐका ना, अहो उठा ना. इतकी आर्त हाक तिची ऐकल्यानंतर कुणाच्याही अंगाला शहारा येईल, डोळ्यात पाणी येईल असा तो आवाज, अशी ती कंडिशन. एक व्यक्ती मोबाईलमध्ये हे सगळे सीन कॅप्चर करत आहे. इकडे मात्र अर्जुन उठत नाही, काही रिस्पॉन्स देत नाही. ह्या गोष्टीची खूपच मोठी भीती सायलीला झाली आहे. सायलीच्या लक्षात आलं आहे की अर्जुन उठत नाही आहे, म्हणजेच कंडिशन खूपच खराब आहे. एक क्षण तिला असं वाटतं की माझा अर्जुन माझ्यापासून दूर गेला, तो मला कधीच मिळणार नाही का. देवाला आता ती प्रश्न विचारू लागते, देवा तू माझ्यासोबत असं का केलं, माझ्या अर्जुनच्या जीवावर कसं काय बेतलं. ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी ही दुःखाने सावरणारी सायली पोचू शकेल का. चला तर मग ह्या दुःखातनं सायली कशी बाहेर पडते, अर्जुन रिकवर होईल की नाही, प्रियापर्यंत सायली पोचली तर प्रियाची काय हाल करेल. चला तर मग आता आपण घेऊ छोटी विश्रांती, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.